नमस्कार, मी डॉक्टर निकिता होमिओ केअर क्लिनिकमधून। आज आपण डिस्कस करूयात की पावसाळ्यात स्टमक इन्फेक्शन आणि लूज मोशन्स होण्याची शक्यता का असते। पहिले कारण म्हणजे पावसाळ्यात पिण्याचे पाणी दूषित होते। बॅक्टेरिया, व्हायरसेस, पॅरासाइट्समुळे पाणी इन्फेक्टेड होते, त्यामुळे लूज मोशन्स किंवा पोटदुखी होण्याची शक्यता वाढते। दुसरे म्हणजे वातावरणातील ह्युमिडिटी। पावसाळ्यात दमट वातावरण असते, त्यामुळे बॅक्टेरिया, फंगस सहज वाढतात व ते डायजेस्टिव्ह ट्रॅक्टला संसर्ग करतात। लहान मुलांमध्ये जर अशुद्ध पाण्याचा किंवा मातीचा संपर्क झाला, त्यामुळे पोटदुखी वाढण्याची शक्यता असते। संसर्गापासून वाचण्यासाठी काय सावधगिरी पाळावी ते आपण पाहू। उकळून गार केलेले पाणी प्या, घरी शिजवलेले ताजे अन्न खा, हात स्वच्छ धुवा आणि रोड साइड फूड खाऊ नका। जर पोटाचा संसर्ग झाला असेल किंवा लूज मोशन्स होत असतील तर आपण होमिओपॅथिक मेडिसिन्स घेऊ शकतो। आता आपण कॉमनली यूज होणारे होमिओपॅथिक मेडिसिन्स पाहू। अर्सेनिक अल्बम 30 दूषित पाण्यामुळे होणारे लूज मोशन्स, वॉमिटिंग यासाठी उपयुक्त आहे। पोडोफायलम 30 लूज मोशन्समुळे होणारी पोटदुखी त्यासाठी उपयुक्त आहे। ॲलोसोकोट्रिना पोट दुखणे किंवा पोटात कळ येणे यासाठी उपयुक्त आहे। नक्स वोमिका इंडायजेशनमुळे झालेला डायरिया यासाठी उपयुक्त आहे। कोणतेही होमिओपॅथिक औषध घेताना होमिओपॅथिक तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या व अधिक माहितीसाठी होमिओ केअर क्लिनिकला आजच संपर्क करा। धन्यवाद।